मी तर माननीय अध्यक्ष महोदय व माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करेन। शेवटी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये विधानसभा ही एक पवित्र व शक्तिशाली भूमी आहे। ज्या विधानसभेच्या सभागृहामध्ये आपण राज्याच्या दीनदुर्बल शोषित पीडितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्या ठिकाणी विविध आयुधांचा उपयोग करतो। काल अर्धा तास चर्चा उपस्थित झाल्यानंतर जेव्हा आमच्या सन्माननीय महाराष्ट्राच्या मंत्री व नेत्या पंकजाताई मुंडेंनी असं उत्तरात सांगितलं की ब्रीफिंगमध्ये एक आयएएस अधिकारी मी येणार नाही असं भूमिका घेतो, मी येणार नाही अशा पद्धतीने मंत्री महोदयांचा अवमान होईल अशी भूमिका जेव्हा घेतो तेव्हा मी माननीय सन्माननीय अध्यक्ष यांना सन्माननीय अध्यक्ष तालिका श्री दिलीप हांडेजी होते, त्यांना विनंती केली की ही भूमिका चांगली नाही। शेवटी या सभागृहाची एक शक्ती आहे, या सभागृहाचा एक अधिकार आहे। या सभागृहाच्या संदर्भात असा अधिकार किंवा अशा पद्धतीने एखादा अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असेल तर माननीय अध्यक्ष महोदयांनी त्याला निलंबित करण्याचे आदेश तालिकेवरून दिले। आणि आपल्या विधानसभेत या अगोदर 2010-11 मध्ये अध्यक्षांचे निर्देश आहे की निलंबनाचा आदेश झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे। मी माननीय अध्यक्ष व माननीय मुख्यमंत्री दोघांचं अभिनंदन यासाठी करतोय की काल ही रात्रीची घटना होती आणि आज 27 फरवरी 2026 आज या अधिकाऱ्याचं निलंबन आदेश निघाला। विधिमंडळामध्ये मी या दृष्टीने हक्कभंगही मांडला आणि माननीय अध्यक्षांना अवगत करून दिलं की हा हक्कभंग स्वीकारला पाहिजे आणि भविष्यात अशा अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा हक्कभंग स्वीकारला। भाऊ किती गंभीर 13.5 कोटी लोकसंख्येची सेवा करण्यासाठी 41 मंत्री आहे आणि या 41 मंत्र्यांना रूल्स ऑफ बिझनेसच्या माध्यमातून अधिकार आहे। प्रशासनाने मंत्रिमंडळाच्या माध्यमातून दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हा संविधानातल्या तरतुदीनुसार मंत्री महोदयांचा अधिकार आहे। आता उद्या संसदीय आयुधांचा उपयोग केल्यावर मंत्री महोदयांना जर ब्रीफिंग द्यायला मी येणार नाही असं म्हणणं म्हणजे एक पद्धतीने हा संविधानाचा अवमान आहे आणि संविधानाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा देणं ही सुद्धा संविधानामधली तरतूद आहे।